कुठे हरवले प्रेम माझे भाग 4. नमस्कार मित्रमैत्रिणींनो. मला असं वाटते की कुणालाही चांगल्या स्टोरीज आवडत नाही आणि सर्वजण वाईट स्टोरीजकडे वळत असतात. प्लीज तुम्ही तरी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन्सला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील. चला तर सुरू करूया आजचा भाग. इकडे अजित घरी येतो. तो खूप रागात असतो. रागातच आपल्या टेडीवर चिडतो. का तू इतकी कठोर आहेस? माझी चूक नसताना तू मला मारलंस. मला वाईट वाटलं नाही, पण तू ज्याची चूक होती त्याला काहीही बोलली नाहीस. का केलंस तू हे? नसेल आवडत तुला तर मान्य आहे ना मला, पण असे मूर्खपणाचे तुझे वागणे का? आणि फक्त माझ्यासाठी इतका वाईट नाही ग मी प्रियू. तू का इतकी मला समजून घेत नाही? आता तर अक्षरशः तो रडायला लागला होता. त्याच्या मोठ्याने येणाऱ्या आवाजाने आईही वर येऊन उभी. त्याची आई हे सर्व ऐकते आणि दार लोटून आत शिरते. तो घाबरतो. आता आईला काय सांगणार? आई, हे अज्जू, व्हॉट हॅपन्ड माय सन? इतका का रागावलायस तू? काही प्रॉब्लेम आहे का? मला नाही सांगणार बाळा? तुझ्या आईला? तुझ्या बेस्ट फ्रेंडला नाही सांगणार? काय झालंय बेटा? बोल, असं नको रडूस. आजवर तुला मी कधीच काही बोललेलो नाही. आज काय झालं इतकं रडायला बेटा? तो रडतच आईला मिठी मारतो आणि सर्व आजपर्यंत घडलेलं सांगतो. त्यावर त्याची आई थोडा विचार करून बोलते, हे बघ बाळा, तुझे बाबासुद्धा माझ्या प्रेमात होते, पण माझ्या घरी जी परिस्थिती होती, जे प्रॉब्लेम्स होते, मला वाटायचे ते कधीच मला समजून घेणार नाही. त्यामुळे मी तुझ्या बाबांशी कधीच बोलण्याचा प्रयत्न देखील केला नाही. पण म्हणून त्यांनी त्यांचे प्रयत्न सोडले नाहीत. ते रोज मला बघूनच खुश व्हायचे. एक दिवस माझ्या लग्नाबद्दल त्यांना कुठून तरी माहिती मिळाली आणि तेव्हा त्यांनी स्वतः येऊन माझ्या घरच्यांशी बोलणी केली. घरचे जरा रागावलेच, पण त्यांच्या बोलण्याने आम्हाला घरच्यांनी होकार कळवला. बाळा, जे आपलं असतं ना ते आपलंच असतं. आज न उद्या ती तुला मिळेल. तिला थोडा वेळ तर देऊन बघ. आता यानंतर तू तिच्याशी मुद्दाम नको बोलू आणि हो, तिला त्रासही नको व्हायला ह्याची काळजी घे. कारण तू प्रेम केलंय ना, निभव मग. आणि प्रेमात संयम महत्त्वाचा असतो. तू आज जे काही केलंस ते एकदम बरोबर होतं. तिने कदाचित दुसऱ्याच कारणावरून तुला मारलं असावं, पण जाऊ दे. तू तुझे प्रामाणिक प्रयत्न सुरूच ठेव. वाईट मार्गाने तिला मिळवण्याचा प्रयत्न केलास तर ती तुझी कधीच होणार नाही आणि खूप लांब जाईल. म्हणून बी पेशंट, ओके? टेक केअर ऑफ युअर प्रियू. विराटसोबत बोलले आहे मी. त्याने सांगितलंय उद्या तुम्हा सर्वांना ऑफिसात जायचे आहे. ऑल द बेस्ट माय सन. आणि काळजी घे तुझ्या प्रियाची, तुझ्या प्रियूची, ओके? त्याने परत आईला मिठी मारली आणि गालावर किस केलं आणि बोलला, थँक्स बेबी. त्याच्या आईने त्याच्या डोक्यावरून हात फिरवून थोडा वेळ मांडीवर डोकं टेकवून त्याला शांत केलं. तो जेव्हा कधी पॅनिक व्हायचा त्या असंच शांत करत असत. आईने त्याचे डोके हळूच उचलून पिलोवर ठेवतात, कारण तो कसल्या तरी विचारात मग्न असतो. वेळेत जेवायला ये. आमच्या प्रियूची चिंता करू नको. कुठे नाही जाणार पडून ती. चल बाय. त्या हसतच खाली आल्या आणि जेवायला वाढू लागल्या. इकडे अजितने ठरवले तो आता प्रियाला काहीही बोलणार नाही. फक्त कामापुरते ते बोलणार होते. तो फ्रेश होऊन खाली आला. आईने त्याचे आवडीचे बटर पनीर बनवले होते, पण आज त्याला काहीही गोड लागत नव्हते. तरीही जेवण न करता झोपण्याची परवानगी नसल्याने त्याने थोडे जेवून घेतले आणि बाहेर बागेत जाऊन एकटाच बसला. बाबा म्हणतात, बेटा काय झाले? असं उदास का आहेस? मगांपासून बघतोय. अरे नीट जेवायलाही आलास नाही तू. काही प्रॉब्लेम असेल तर शेअर करावं माणसाने. बाप आहे मी तुझा. मी आणि राहिली प्रियाची गोष्ट तर ती तुझी होईलच. तिला वेळ दे थोडा. आईने मला सगळं सांगितलंय. तू काळजी करू नकोस. जा, आराम कर. उद्या येणार ना साहेब ऑफिसमध्ये? गुड लक. कंपनीज फ्युचर बाय. त्याचे बाबा त्याला त्याच नावाने हाक मारत असत. अजित, सगळे बोलतात म्हणजे तसंच होईल कदाचित. जास्त विचार करू नको अज्जू. आता चला झोपा. उद्या काम करायचंय आणि कॅश फ्लो. अरे देवा, काय टॉपिक मिळालंय. कुणाला येतं ते करत बसतील बुवा. मी बाबाला माहिती मागून बाकी काम त्यांच्यावर सोपवून देईन. चला आता झोपूया. असं एकटाच पुटपुटत तो रूमपर्यंत पोहोचला होता आणि त्याला आठवलं जारमध्ये पाणी संपलंय. तो आणण्यासाठी तो किचनमध्ये गेला, कारण त्याला कुणालाही त्रास द्यायचं नव्हतं. नोकर तर होतेच, पण हे काम त्याला स्वतः करायचे होते. कुणाला त्रास द्यायचा नाही म्हणून तो स्वतः किचनमध्ये गेला. पाणी घेतले आणि फ्रीजमध्ये आणखी शोधाशोध केली तर त्याला फ्रीजमध्ये चॉकलेट दिसले आणि आपले अजित साहेब तर चॉकलेटचे दिवाने. मग त्या चॉकलेट्सना कोण बरे वाचवणार? जरी त्याचा मूळ नसला तरी तो चॉकलेट्स पुढे हार मानायचा. रूममध्ये आला आणि थोडा वेळ चॉकलेट्स खात तोच त्याचा टेडी
त्याच्याशी बोलत बसला. तुला आठवतंय टांग, मी ज्या दिवशी तिला बघितलंय, अरे प्रेमातच पडलो तिच्या. काय मुलगी आहे यार ती पण. मला असं वाटते आता स्वतःहून पुढाकार घ्यायचा नाही. आपण तोंडाच्या भारावर नको पडायला परत. आणि तसंही संयम असला ना की प्रेम काहीही अशक्य नाही. ओके, चला झोपूया आता. गुड नाईट टांग माय ज्युनियर. प्रियाचं मात्र उलट झालेलं. ती त्याचा विचार करू लागली होती. त्याने आपल्याला दुसऱ्याच्या घाणेरड्या कृत्यातून वाचवले आणि आपण काय केले त्याच्यासोबत. प्रिया, तू चुकीचं केलंस, पण आता मी काय करू. मागील काही दिवसात जे माझ्यासोबत झालं त्या कारणाने मला कुणाला जवळ येऊ देऊ असेही वाटत नाही परत. मला नको त्रास माझ्या जीवनात. म्हणून 2 वर्ष कॉलेज करून मी माझ्या बिझनेसमध्ये सेटल झाले की कुणी असणारही नाही सोबत आणि त्रासही होणार नाही. प्रिया विचार करत होती. तोच तिला आठवला. येस, जो तिच्या कॉलेजमधला, तिच्या ग्रॅज्युएशनमध्ये मागे लागलेला आणि किती काही तिच्याविरुद्ध त्याने कट रचलेले होते. जेव्हा प्रियाने त्याला नकार कळवला होता तर त्याने तिच्यावर ॲसिड अटॅक करण्याचाही प्रयत्न केला. काय ही लोकांची पुरुषी मानसिकता असते. मुलगी नाही म्हणाली की तिचे संपूर्ण आयुष्य मागे पुढे न बघता उद्ध्वस्त करण्यासाठी हाच पुरुषी अहंकार पुढे सरसावतो. पण त्यातून ती बचावली म्हणून तिचा अपघात घडवून आणण्याचा सुद्धा त्याने अयशस्वी प्रयत्न केला. त्यावेळी तिच्याऐवजी तिच्या मैत्रिणीचा अपघात झाला आणि ती जागीच ठार झालेली होती. त्यानंतर मात्र प्रियाने त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. हे सगळं ती आठवून रडत होती. तिच्या आयुष्यात इतकं सर्व मागील काही दिवसांमध्ये घडले होते आणि आता तिला तिच्या आयुष्यात कुणी नको होतं. पण आज अजितने तिला श्रेयसच्या तावडीतून वाचवले होते. नकळत का होईना तिच्या मनात कुठेतरी आता अजितबद्दल आपुलकी जन्म घेत होती. पण तिच्या कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे ती कशातच पडण्याचा विचार करत नव्हती. प्रियाच्या आईवडिलांचा अपघात तिच्याच काकाकाकूंनी प्रॉपर्टीसाठी घडवून आणला होता. काकूंच्या भावाच्या मुलाकडून प्रियावर अतिप्रसंग करण्यात आला होता आणि आताही तो तिच्या मागावरच होता. हे सर्व प्रियाला जेव्हा कळाले तेव्हा तिने काका-काकू विरुद्ध आणि त्याच्या भावाच्या मुलाविरुद्ध पोलिसांत तक्रार केली. पण पुराव्याअभावी ते सुटले आणि ते तिला कधीही जीवे मारणार या भीतीने ती दुसरीकडे शिफ्ट झालेली होती आणि स्वतःच्या एका BPOची सुरुवात तिने केली होती. त्याचे काम तिच्या नेतृत्वाखाली चालत होते. पण व्यवस्थापनासाठी दुसरेच कुणी कर्मचारी तिने अपॉइंट केले होते. ज्यांना खरंच गरज आहे असा स्टाफ तिने ठेवून घेतला होता. ते सगळे तिला खूप मान देत होते. कितीही काही झालं तरी तीच त्यांची वाली होती. तिने त्यांचे आयुष्य सावरून त्यांना एक नवीन जीवन देऊन केले होते. काहीचे तर आयुष्य तिने वाचवून त्यांना रोजगार दिला होता. ते आभारी होते आणि मोठ्या जोमाने तिच्या ऑफिसमधले ऑपरेशन विना प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. प्रियाला काहीच तक्रारीची संधी देत नव्हते. तिच्या ऑफिसमधली एक मुलगी जिच्यावर सामूहिक बलात्कार झालेला, तिला प्रियाने सुखरूप सर्व कोर्ट कचेरी सोपस्कार पार पडल्यावर स्वतःच्या कंपनीत नोकरीवर ठेवून घेतले होते. तिच्या आयुष्याचे सार्थक प्रियामुळेच झाले होते. पण कितीही काही केलं तरी हा जो डाग असतो तो एकदा लागला की समाजात एका स्त्रीला स्वतंत्रपणे जगूच देत नाही. समाजाची मान्यता कायमची हिरावून घेतली जाते. ऑफिसच्या एका मुलाची आई आजारी असायची आणि त्याला एक साधी सरळ मुलगी हवी होती, जी त्याच्या आईची काळजी घेईल आणि जिचे बाहेरकाम करणे त्याला मान्य होते. त्यांच्याशी तिचं लग्न लावून दिले होते. दोघे आयुष्यात खूप खुश होते. त्या मुलाला सुद्धा तिच्यावरील झालेल्या कृत्याचा काहीच फरक पडत नव्हता, कारण प्रियाच्या नेतृत्वाखाली प्रगल्भ विचारसरणी नांदत होती. ह्या सगळ्यामधून तिला जो काही वेळ मिळायचा त्यात ती कॉलेज करायची आणि परत आता तिला प्रेमात पडून वेळ घालवायचा नव्हता हाच विचार ती करायची. पण आता कुठेतरी अजितच्या रूपात तिला एक चांगला व्यक्ती मिळाला हेही तितकेच सत्य होते. पण तिला सध्या तरी यात पडायचे नसल्याने तिने जेवण आटोपून झोपायचे ठरवले, कारण उद्या कॉलेजमध्ये जायचे होते. भरपूर विचार करून तिचं डोकं दुखू लागले. तिने टॅब्लेट घेतली आणि पांघरून झोपी गेली. इकडे अमायरा अजितबद्दल विचार करत होती. त्याला प्रिया आवडत असेल तर आपलं काय, आपल्याला तर अजित आवडतो. नाही, लवकरच काही केलं पाहिजे या विचारात ती झोपी गेली. ही प्रेमकथा जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बेल आयकन्सला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची